लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळा पाहूयात। लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळा पाहत आहोत। त्या भक्तिभावे आपण राजाला निरोप देणार आहोत। दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जनाची मिरवणूक ही भव्य मिरवणूक असते, मात्र यंदा कोरोनाचे नियम लादले गेलेले आहेत। त्या पार्श्वभूमीवरती लालबागच्या राजाची मिरवणूक साध्या पद्धतीने घेऊन जात आहे। दरवर्षी अनंत चतुर्दशीला दिवसभर लालबागच्या राजाची मिरवणूक मुंबईमध्ये फिरते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवरती राजाचं विसर्जन होतं। मात्र यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीच राजाचं विसर्जन होणार आहे। कोरोनाचे नियम असल्यामुळे गर्दी कमी असणार आहे। गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे। तरीही भाविक राजाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी तेथे गर्दी करताना दिसून येत आहे। दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं तेथे भाविक उपस्थित असतात। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीच्या मार्गावरती भाविक गर्दी करतात। मात्र यंदा कोरोनाचे नियम लावले गेलेले आहेत। कोरोनाचे नियम लावले असल्यामुळे मात्र भाविकांची गर्दी पाहायला मिळते। कोरोनाचे नियम मोडले जात असताना आपण पाहत आहोत। कडक निर्बंध लादले गेलेले आहेत, मात्र कोणीही हे निर्बंध पाळत नाहीये। मिरवणुकीवरती बंदी घालण्यात आली आहे, तरीही मिरवणूक सुरू आहे। कोरोनाचा विसर पडलेला आहे। कोरोनाचा विसर पडून फक्त हे राजाच्या मिरवणुकीसाठी निघाले आहे। अनेकांच्या चेहऱ्यावरती मास्कही नाहीये। राजाच्या विसर्जनाचा मिरवणुकीचा उत्साह आपण पाहत आहोत। पोलिसांनी वेळोवेळी आवाहन केले, कोरोनाचे नियम तोडू नका, मात्र कोरोनाचे नियम मोडले जात आहेत आणि तरीही लोक गर्दी करतायत। आपण जागर पाहत आहोत। लालबागच्या राजाचा विजय असो असा जागर भाविक करतायत। त्यावरून आपल्याला अंदाज येतो त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जनसमुदाय उसळलाय। राजाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं तिथे गर्दी झालेली पाहायला मिळते। मिरवणूक काळामध्ये फक्त 10 नागरिकांना परवानगी होती, तरीही येथे आपण मोठा जमाव पाहत आहोत। राजाच्या विसर्जनासाठी मोठा जमाव पाहत आहोत। साधेपणानं बाप्पाचं विसर्जन करण्याचा नियम पोलिसांनी दिलेले आहेत। पोलिसांनी आवाहन केलेलं आहे, तरीही वाजत गाजत या बाप्पाची मिरवणूक निघत आहे। पण मिरवणुकीच्या मार्गावरती भाविकांची गर्दी पाहत आहोत। लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालाय। नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी या बाप्पाची ओळख आहे।
यावरती सर्वच गणेशोत्सव मंडळांवरती गर्दी न करण्याचं आवाहन देण्यात आलं होतं। त्यांना नियम लादले गेले होते, तरीही येथे गर्दी पाहायला मिळत आहे। बँडच्या तालावरती विसर्जन मिरवणूक आपण पाहत आहोत। गणपती बाप्पांचं 10 दिवसानंतर विसर्जन केलं जातं, त्याविषयी एक कथा सांगितली जाते। असं सांगितलं जातं, गणेश स्थापनेनंतर 10 दिवसांपर्यंत गणपती बाप्पा आपल्या भक्तांची इच्छा ऐकतो। भक्त आपल्या बाप्पांकडे आपल्या इच्छा सांगत असतात, त्या बाप्पा इच्छा ऐकत असतो। 10 दिवसांपर्यंत गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सगळ्या इच्छा ऐकून घेतो। त्यानंतर गणपती बाप्पांचं शरीर एवढं गरम होऊन जातं की अनंत चतुर्दशीला बाप्पाला वाहत्या पाण्यात विसर्जन करावं लागतं। त्याला शीतल करण्यासाठी आपण बाप्पांचं मग वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करतो, असं सांगितलं जातं। बँडच्या तालावरती लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली आहे। मोठ्या थाटामाटात ही मिरवणूक निघाली आहे। मिरवणुकीवरती बंदी आहे, तरीही लालबागच्या राजाची मिरवणूक ही मोठ्या थाटामाटात निघाली आहे। राजाच्या मिरवणुकीची ही नयनरम्य अशी दृश्य आहेत। दरवर्षी राजाच्या मिरवणुकीचा थाट वेगळाच असतो। यावर्षीही तरीही वाजत गाजत, कोरोनाचे नियम असूनही वाजत गाजत ही मिरवणूक निघत आहे। भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। गुलाल उधळत, ढोल ताशा बँड वाजत गाजत लालबागच्या राजाची मिरवणूक निघत आहे। यंदा थेट मंडळामध्ये गणपती बाप्पांच्या दर्शनाला बंदी लावण्यात आली होती। पोलिसांकडून ऑनलाईन पद्धतीनं बाप्पाचं दर्शन घेण्याचं आवाहन भक्तांना करण्यात आलं होतं। त्यामुळे बाप्पाचं थेट दर्शन घेता आलं नाही, म्हणूनच येथे नागरिकांनी, भाविकांनी बाप्पाचं थेट दर्शन घेता यावं, त्यासाठी बाप्पाच्या मिरवणूक मार्गावरती भाविकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याची दृश्य आपण पाहत आहोत। कोरोनाचे नियम असल्यामुळे ऑनलाईन माध्यमातून भाविकांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं, मात्र प्रत्यक्षात तरी आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन घेता यावं। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली आहे, तेथील परिस्थितीचा आढावा ते देतील। मनोज, आता लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मिरवणूक निघालेली आहे, तेथे प्रचंड नागरिकांची गर्दी पाहायला मिळते, तर येथे पोलीस बंदोबस्त तैनात आहे का? गायत्री, तुम्ही बघू शकता की आता थोड्याच वेळात लालबागच्या राजा बाहेर येण्याच्या प्रकारावरती आहे। तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे, कारण की कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे जी पहिली गर्दी आहे त्याची लालबागच्या राजाच्या इकडे ती आता नाही, शांतपणे लालबागच्या राजाची विसर्जन करण्यात येणार आहे। ज्या प्रकारे पब्लिक लालबागच्या राजासाठी वेळी होती, आतुर असायची की लालबागच्या राजाचे शेवटचे दर्शन आम्हाला भेटेल, पण आता ह्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे इकडे मोठ्या प्रमाणात पोलीस बंद करण्यात आला आहे। आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक ठिकाणी नाक्यावरती पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे, त्यामुळे भाविकही रस्त्यावरती येऊ शकत नाही, त्यांना रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी काही जण आपल्या घराच्या खिडकीवरती आहे, काही रस्त्यावरती एकदम दुकानाच्या वरती उभे आहेत, आपल्या राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आहेत। कारण की आम्ही कोरोनाची परिस्थिती दखल घेता फक्त 10 जणांना विसर्जनासाठी
प्रवेश देण्यात आलेला आहे आणि त्यांची ज्यांनी 2 लसी घेतल्या आहेत त्यांना कोरोनासाठी प्रवेश देण्यात आलेला आहे. मनोज, फक्त 10 जणांना मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे विसर्जनासाठी, तरीही इथे आपण मोठ्या संख्येनं विसर्जन करताना भाविक पाहत आहोत. तर यावरती मंडळावरती, लालबागच्या राजाच्या मंडळावरती गुन्हा दाखल झालाय का? नाही, सर्वात पहिल्या दिवशी म्हणजे पत्रकार विरुद्ध लालबागच्या राजाला हे करण्यात आलं. पोलिसांबद्दल तक्रार आलेली होती की पोलीस पास देऊन इकडे ते मीडियाकर्म्यांना आत जाऊ देत नव्हते. पण अशी आता कोणतीही, कारण की लालबागच्या राजांनी मुखदर्शन त्यांना म्हणजे ऑनलाईन आणि इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून करण्यात आले होते, म्हणून इकडे भाविकांची गर्दी नव्हती. जी गर्दी पहिली असायची की या टायमाला गर्दी काहीच नाही, सर्व शांततेपणे पार पडत आहे. मनोज, नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत, तरीही लालबागच्या राजाची मिरवणूक निघालीच कशी? थोड्याच वेळ लालबागच्या राजा बाहेर येत आहे. तुम्ही त्याचे दृश्य पण आपल्या माध्यमातून बघू शकता की थोड्याच वेळ राजांचं दर्शन होणार आहे. राजाचा सगळं गर्जना घेत आहे, मोठ्या प्रमाणात बोलत आहे. लालबागच्या राजाचा विजय होतो, लालबागच्या राजाचा अशी सर्व मोठ्या प्रमाणात ओळख आहे. तुम्ही बघू शकता लालबागच्या थोड्याच वेळ आता बाहेर येत आहे. त्यांनी एकदा बाहेर प्रस्थान केलेलं आहे. मनोज, लालबागच्या राजासारख्या मंडळाकडून जर अशा प्रकारे नियम मोडले गेले तर इतर मंडळही त्याप्रमाणे करतील, मिरवणूक काढतील. अजूनही कोणाला मिरवणुकीचं हे आदेश दिलेलं नाही, कारण की राज्यांनी निर्देश काढले, महानगरपालिकेकडून पण निर्देश काढण्यात आले की जमावबंदी करू नये. 10 पेक्षा जास्त माणसं दिसतात त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. तसेच ठिकठिकाणी तलाव बांधण्यात आलेले आहेत, तिकडेच गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. आणि थोड्याच काही गणपती तेच आपल्या समुद्र किनारी जाऊन बाप्पाचे विसर्जन करतील. पण तिकडे पण बीएमसीच्या माणसं असतील जे रक्षक आहेत त्यांच्याकडे गणपतीची मूर्ती सोपवण्यात येईल आणि ते जाऊन विसर्जन करतील बाप्पाचे असे. त्यामुळे जास्त गायत्री. मनोज, साधारणतः किती वाजताच्या दरम्यान लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे? गायत्री, लालबागच्या राजाचं विसर्जन पहिलं सकाळी दुसऱ्या दिवशी पहाटे व्हायचं, पण ह्या टायमाला तर लालबागच्या राजाचं विसर्जन अजून निश्चित नाहीये की किती टायमाला होईल. पण लालबागचा राजा आत्ताच आपल्या मंडपातून बाहेर निघालेल्या विसर्जनासाठी. आधी थोड्याच वेळा आपल्या लालबागच्या बाप्पाचे दर्शन सर्वांना दिसतील आणि सगळे आपले नागरिक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत की आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन कधी देईल. कारण की 11 दिवस त्यांची मनोभावे पूजा करून सर्वांनी पूजा करत घरी आपला एक पाहुणा येतो, त्या प्रकारे त्याचे विसर्जन आपल्या घरातून पाहुणा निघत आहे आणि आता आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन आहे. त्यासाठी सगळे पूर्वी असतात की आणि सगळी मागणीही मागतात की पुढच्या वर्षी लवकर आहे आणि चांगले दिवस आम्हाला कोरोना नको असू दे अशी सर्वांनी मागणी केली आहे. काय मनोज, येथे आपण पाहत आहोत नियम मोडले जात आहेत, तर तिथे पोलीस बंदोबस्तही तैनात आहे, तर पोलिसांकडून काही कारवाई केली जात आहे का? तिथे अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे, कारण की सर्व शांततेपणे पार पडत आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आहे. लालबागच्या राजाच्या गेटच्या मैदानात आम्ही उभे आहोत, तिथे सर्व मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आहे आणि तसेच लालबागच्या राजाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून इथे काही अशी गैरवर्तणूक होत नाही की काही अशी वागणूक होत नाही आणि जास्तीचे पब्लिक म्हणजे भक्तांचा पण जास्त जमावडा नाही, कारण की पोलिसांनी प्रत्येकाला ऑलरेडी प्रत्येकाला सर्वांना लांबच ठेवण्यात आलेलं आहे. आणि आता हे बघू शकता की लालबागचा राजा बाहेर आलेला आहे आणि त्याचे दर्शन तुम्हाला माध्यमातून दिसत आहे की लालबागचा राजा बाहेर आलेला आहे. मनोज, आम्ही पाहत आहोत थेट दृश्य की गल्लीमध्ये इकडे हजारो संख्येनं जमाव उपस्थित आहे. कोरोनाचे नियम तुडवले जात आहेत, पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाहीये. एरवी सर्वसामान्यांना मास्क लावलं नसेल तर पोलीस दंड ठोठावतात, मात्र येथे कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाहीये. इथली अजून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. अजून इथे कोणी मास्क लावलेला जास्त करून दिसत नाही, पण तरी पोलीस सर्वांना बोलत आहेत की सावधपणे राहा, मास्क घालून राहा, सर्वांना इशारा येत आहे की तुम्ही मास्क घालून करा, वावर करा. आणि जास्त पोलीस माणसांचा जमावडा करून देत नाही आहे. फक्त इथे लालबागचे पदाधिकारी आहेत तेच फक्त
लालबागच्या विसर्जनासाठी येत आहेत जास्तीत जास्त लोकांनी विसर्जनासाठी परवानगी नाही, फक्त 10 लोकांना पण 10 भाविकांना तुमच्या लालबागच्या राजाच्या मूर्तीबरोबर परवानगी देण्यात आलेली आहे. ज्यांची 2 वॅक्सिन झालेले आहेत त्यांनाच फक्त ही परवानगी देण्यात आलेली आहे. आणि पोलीस तिकडे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्यामुळे पोलीस मोठ्या प्रमाणात सर्वचे लक्ष देऊन आहे की कोण काय गैरवर्तन करू नये आणि चांगल्या प्रकारे बाप्पाचा विसर्जन यासाठी. आता आपण बघू शकतो की लालबागचा बाहेर पडलेला आहे, त्याला ट्रकमधून पहिल्यांदा ट्रकमधून विसर्जन करण्यात येत आहे. कारण की लालबागच्या राजाचं विसर्जन नेहमी नकाशून होत होतं, पण हे पहिल्यांदाच आहे की लालबागच्या राजाचं ट्रक म्हणून विसर्जन होत आहे. चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता की 88 वर्षांनी ट्रक एवढं चांगल्या प्रकारे सजवण्यात आलेलं आहे. फुलांची आरस त्याला घातलेली आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाची आता थोड्याच वेळ सर्वांना दर्शन होतील आणि सर्व आतुरतेने आपल्या लाडक्या बाप्पाची वाट बघत आहेत. मनोज, बंदी असतानाही लालबागच्या राजा मंडळाकडून मिरवणूक काढण्यात आली, तर राजा मंडळाला कोरोनाचा विसर पडला आहे का? लालबागचा राजा हा बरेच मोठा मानाचा गणपती मानला जातो. इथे मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या टायमा म्हणजे कोरोना नसताना मोठ्या प्रमाणात इकडे उत्साहाने बाप्पाचे विसर्जन करण्यात येत असे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. पण इकडे आता कोरोनाचा काळ असल्यामुळे इकडे फक्त मिरवणूक काढली जात नाही आहे, फक्त ते भाविक आपल्या बाप्पाचे लास्टचा शेवटचा निरोप देण्यासाठी आलेले आहेत. आणि ते जागा छोटी असल्या कारणामुळे ती फक्त ट्रस्ट कसे काढता येईल त्याप्रकारे जराशी पोलिसांची आणि जराशी भाविकांची गर्दी आहे. धन्यवाद मनोज, तुम्ही